कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू कधी ऐकलंस मी हा नियम बनवलेला? आणि ही बकरी आपल्या घरात आहे हे मला खूप आधीपासून माहिती होतं। आपले सिक्युरिटी गार्ड सतीश माने यांच्याकडे एक कुत्रा आहे। आपल्या स्टोर डिपार्टमेंट मधली सीमा तिने मांजर पाळलंय। आपल्या घरात काय चालू असतं त्याच्याकडे माझं व्यवस्थित लक्ष असतं। मग एक बकरी माझ्या नजरेतून सुटेल असं कसं वाटलं तुला? आणि माझ्या नावावर काहीही नियम तयार करू नकोस। वहिनी, एकतर तू पारूला न विचारता तिची बकरी घेऊन रस्त्यावर सोडलीस, तिची बकरी चोरलीस आणि मटणवाल्याला देऊन टाकलीस। एका निष्पाप जीवासोबत हा असा इतका क्रूर खेळ खेळताना तुला जराही लाज नाही वाटली दामिनी? माझ्या नियमांवर काहीही चुकीचं चाललेलं मी खपवून घेणार नाही। आणि तू नुसती चूक नाही केलीयस दामिनी, गुन्हा केलायस, त्यामुळे याची शिक्षा तर तुला मिळणारच। वहिनी, आणि कारण काहीही असलं तरी पारूने सुद्धा हे माझ्यापासून लपवून ठेवलं, त्यामुळे तिलाही शिक्षा मिळणार। आजपासून पुढचे 8 दिवस पारू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही। आणि दामिनी, आजपासून पुढचे 8 दिवस तू पारूची सगळी कामं करशील काय? सावित्री, दामिनी सगळी कामं व्यवस्थित करते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी। मला कळवत राहा। जी मॅडम। वहिनी, मला ही शिक्षा अजिबात मान्य नाहीये। हा, ही पारू या घरातली नोकर आहे आणि मी या घराची सून आहे। दामिनी, तू आजपर्यंत केलेल्या चुकांच्या तुलनेत ही शिक्षा खूप छोटी आहे। नाही 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 नाही, मला ही शिक्षा मान्यच नाहीये। हा, या घरातल्या फरशीवर मी अणवानी चालत सुद्धा नाही। त्या घराची फरशी मी पुसायची, या दामिनी किर्लोस्करनी या घरातली फरशी पुसायची शक्यच नाही। त्यापेक्षा ना मी हे घर सोडून जाते। चला। हॅलो, चूक तू केलीस, शिक्षा तुला झाली। हे बघ, तुला शिक्षा भोगायची असेल तर शिक्षा भोग, किंवा घर सोडून जायचं असेल तर घर सोडून जा। मी येणार नाहीये। मला ना तुमच्याकडून हीच अपेक्षा होती। मरा वहिनी, मी आलो। ओ गॉड, व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? हे अचानक सगळं असं उलटच कसं काय झालं? अगं, काय करतेस तू? हे मी आहे ना, मी आहे मदत करायला। आणि हे काय, तू खरंच पॅकिंग करतेस? तुम्ही एक शब्द बोलू नका माझ्याशी। स्वतःच्या बायकोचा अपमान एका नवऱ्यासमोर होतोय। नवरा मसूर गिळून का? मूग असतं ते। मग नाही, मूग। कधीतरी एक नवरा म्हणून बायकोच्या पाठी उभे राहा। या आधी कधीच उभा राहिलो नाही का?
प्रत्येक वेळी तुझ्या चुकांवर पांघरून घालत आलोय, प्रत्येक वेळी तुला समजावत आलोय, पण तू आहेस. हो आहे, मी प्रचंड स्वाभिमानी आहे. तुम्हाला माहिती नाही अजून. तुम्ही आता बघा मी काय करते. मी या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही आणि मला ती मोलकरणीची कामं करायचीच नाहीयेत. तुम्ही बघाच. हे काय नाही, म्हणजे तुझ्या साड्या दागिन्यांपर्यंत ठीक होतं, ते तुझेच आहेत, पण घरातल्या मौल्यवान वस्तू. अरे वा, काय काकी झाली पॅकिंग? चला, म्हणजे तू कन्फर्म जाणार असं दिसतंय ना. बरं काका, माझं मेन काम तुझ्याकडे आहे. बोल ना. म्हणजे काय, आता काकी तर निघून जाणार आहे ना, मग आता ह्या रूम मध्ये तू एकटा असणार आणि माझ्या रूमचा प्रॉब्लेम असा झालाय की मला तिकडे ते जिम सेक्शन टाकायचंय. तुझी रूम जरा कम्पॅरेटिव्हली मोठी आहे, सो आपण रूम स्विच करूया का? नाही. अरे काहीच हरकत नाही, तुझ्यासाठी काय पण. अरे थँक्यू सो मच. एक मिनिट. हा वहिनी, हा ठीक आहे, आलो. तू आवर. मी काय हेल्प करू? मी समर्थ आहे. ओके. माझा निर्णय सांगून झालाय. आजपासून पुढचे 8 दिवस पारू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. पण ही बकरी तुमच्या सोबतच राहील. तू येऊ शकतेस. मारुती थांब, मला महत्वाचं बोलायचंय. मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. तुझ्या लग्नाबद्दल बोलतायत काय? माफ करा मॅडम, तुमच्यापासनं काही लपत नाही हे विसरलोच होतो मी. माफ करा. आता तुम्ही द्याल तो आदेश. मारुती, जे झालं ते झालं. तो विषय संपला. आता पुढे जाऊया. मारुती, तू पारूला इकडे घेऊन आलास तिचं लग्न करण्यासाठी. तुझ्या कुवतीनुसार तू एक मुलगा बघितलास आणि दुर्दैवाने तो वाईट निघाला. पण आम्ही पारूची जबाबदारी घेऊन एक मुलगा बघितलाय तिच्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.